यानंतरची बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावाची। भीमाशंकर इथून सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर एक डोंगर उतारावर एक छोटंसं गाव आहे। या गावाचं नाव आहे पदरवाडी। डोक्यावरही डोंगर आणि पायथ्याशी डोंगर अशा 2 डोंगरांच्या मध्यभागी 15 घरांची आणि 50 लोकसंख्या असलेली ही छोटीशी वस्ती आहे। या गावाला चारही बाजूनी फॉरेस्टने वेढलेले आहे। स्वातंत्र्यानंतर अजूनही इथे पोहोचण्यासाठी रस्ता नाहीये की वीजही पोहोचलेली नाहीये। याशिवाय कोणत्याही शासकीय सुविधा या गावात पोहोचलेल्या नाहीत। किसान सभेच्या पुढाकारातून एपीटी रिसर्च फाउंडेशन व व्हीआरएल पॉवर सोल्युशन यांच्या सहकार्यातून या वस्तीवर 15 घरात महाराष्ट्र दिनी सौर दिवे बसवण्यात आले। दरम्यान कशा पद्धतीने हे काम चालू होते याचा एक स्पेशल व्हिडिओ पाहू शकताय। स्वातंत्र्य नंतरही या ठिकाणी वीज पोहोचली नव्हती। डॉक्टर किशोरी आपटे, डॉक्टर ज्ञानेश्वर मोटे, डॉक्टर अमोल वाकचौरे, अमित लागू, सीमा केंगले, राजन गोखले यावेळी उपस्थित होते। गावकऱ्यांसाठी यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। वर्षानुवर्ष अंधाराच्या सहवासाला पदरवाडीने आता छेद दिला आहे। प्रकाशमय जीवनाकडे वाटचाल सुरू आहे या गावची। या निमित्ताने पदरवाडीचे लोक एकत्र येऊन त्यांच्या जीवनातील अडचणींना सोडवण्यासाठी ते आता पुढे येत आहेत। आपला आवाज, ब्युरो रिपोर्ट, भीमाशंकर, पदरवाडी।